केमिस्ट्रीमधील एक फेमस सेपरेशन टेक्निक आहे, त्याला आपण म्हणतो क्रोमॅटोग्राफी. या क्रोमॅटोग्राफिक टेक्निकच्या माध्यमातून आपण मिक्सचरमधल्या कंपोनंटचं सेपरेशन करतो. ही टेक्निक तर आपण आज शिकणारच आहोत. पण या टेक्निकच्या माध्यमातून आपण सध्याच्या करंट प्रॉब्लेमवरती, म्हणजे सध्या नीटचे जे विद्यार्थी आहेत त्यांची जी काही मेंटल स्टेट आहे, त्या मेंटल स्टेटमधून त्यांना बाहेर येण्यासाठी काही मोटिवेशनल, काही इन्स्पिरेशनल, थोडंसं थॉटफुल असं आपण याच क्रोमॅटोग्राफिक टेक्निकच्या आधारे शिकणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप इंटरेस्टिंग आणि खूप एनर्जेटिक असं काहीतरी तुम्हाला ॲट द एंड ऑफ द व्हिडिओ मिळणार आहे. क्रोमॅटोग्राफिक टेक्निकमधली मधला एक प्रकार आहे ज्याला आपण म्हणतो ॲडझॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी. त्या ॲडझॉर्प्शन क्रोमॅटोग्राफीचं एक्झाम्पल आहे कॉलम क्रोमॅटोग्राफी. ॲडझॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी समजण्यासाठी पहिल्यांदा ॲडझॉर्प्शन म्हणजे काय ते समजून घेतलं पाहिजे. ठीक आहे. ॲडझॉर्प्शनचा अर्थ असतो की एखाद्या सरफेसवरती काहीतरी जाऊन डिपॉझिट होणं. त्याला प्रॉपरली डिफाईन करायचं असेल तर आपण असं म्हणू शकतो, द अक्युमुलेशन ऑफ समथिंग ऑन द सरफेस ऑफ समथिंग. गेटिंग इट? त्याच्यामध्ये दोन टर्म आहेत. एक पहिली टर्म आहे ज्याला आपण ॲडझॉर्बेट असं म्हणतो आणि दुसरी टर्म आहे ज्याला आपण ॲडझॉर्बंट म्हणतो. समजा या हातावरती मी काहीतरी ॲडझॉर्ब करतोय. ओके, ॲडझॉर्ब करतो म्हणजे काहीतरी डिपॉझिट करतोय. तर माझा हात काय झाला, ॲडझॉर्बेंट झाला आणि जे काही मी वरून डिपॉझिट करतोय ते ॲडझॉर्बेट झाला. ओके. ॲडझॉर्बंट म्हणजे काय, की ज्याच्या सरफेसवरती डिपॉझिशन होतं तो ॲडझॉर्बंट आणि जे डिपॉझिट होतं ते ॲडझॉर्बेट. कळतंय? मी अतिशय सोप्या भाषेत मुलांना समजावं म्हणून एक एक्झाम्पल सांगत असतो, की हे एक्झाम्पल जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला ॲडझॉर्बेट आणि ॲडझॉर्बंट कधीच विसरणार नाही. समजा एखादा बेंच आहे. ओके, क्लासरूम मधला बेंच आहे आणि त्या बेंचवरती एखादा मुलगा येऊन बसतोय. तो मुलगा थोडासा भक्कम आहे. ठीक आहे. आणि तो मुलगा बसल्यामुळे तो बेंच जो आहे तो बेंच बेंट झाला. गेटिंग इट? जो बेंच आहे तो या मुलाच्या बैठल्यामुळं बेंट झाला. जो बैठतो तो ॲडझॉर्बेट आणि जो बसल्यामुळे बेंट होतो तो ॲडझॉर्बेंट. कळतंय? ॲडझॉर्बेंट, ॲडझॉर्बेट. जो बैठतो तो ॲडझॉर्बेट, जो बैठल्यामुळे बेंट होतो तो ॲडझॉर्बेंट. कळतंय? ज्याच्या सरफेसवरती ॲडझॉर्प्शन होतं तो ॲडझॉर्बेंट आणि जे ॲडझॉर्ब होतं ते ॲडझॉर्बेट. कळतंय? तर ॲडझॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी. क्रोमॅटोग्राफी काय? क्रोमॅटोग्राफी ही एक सेपरेशन टेक्निक आहे जिथं कलरच्या बेसिसवरती, म्हणजे कलरच्या सहाय्यानं ॲडझॉर्प्शनच्या बेसिसवरती आपण कंपोनंट सेपरेट करतो एखाद्या मिक्सचरच्या. कळतंय? सेपरेशन टेक्निक आहे. खरं तर बॉटनीच्या माणसांची ही टेक्निक आहे. स्वेट नावाच्या सायंटिस्टने ती शोधून काढली. केमिस्ट्रीवाल्यांनी ती इतकी वापरली की आता ती केमिस्ट्रीवाल्यांचीच वाटते अशी. तर त्याचं एक्झाम्पल आहे कॉलम क्रोमॅटोग्राफी. कॉलम क्रोमॅटोग्राफीचं जे प्रिन्सिपल आहे ते प्रिन्सिपल समजून घेऊयात. सेपरेशन प्रिन्सिपल काय? तर डिफरंट कंपोनंट्स ऑफ द मिक्सचर आर ॲडझॉर्ब टू डिफरंट एक्सटेंट ऑन द स्टेशनरी फेज. म्हणजे इथं ॲडझॉर्प्शनच्या एक्सटेंटवरनं आपण एलिमेंट सेपरेट करतो, कंपोनंट सेपरेट करतो. याच्यामध्ये दोन फेज आहेत. बघा, प्रत्येक टर्म आपण समजून घेऊयात. आपण पहिल्यांदा ॲडझॉर्प्शन समजून घेतलं. ॲडझॉर्प्शनमध्ये ॲडझॉर्बेट काय असतं, ॲडझॉर्बंट काय असतं ते समजून घेतलं. क्रोमॅटोग्राफी काय आपल्याला थोडक्यात कळलंय. ठीक आहे. आता आपण बघूयात स्टेशनरी फेज काय आणि मोबाईल फेज काय. ह्याच्या समोर चित्र दिसते तुम्हाला, हे ब्युरेटचं चित्र आहे. ओके, ह्या ब्युरेटला आपण ॲज अ कॉलम म्हणून वापरलंय. याच्यामध्ये आपण काय केलं, सिलिका भरलेला आहे, म्हणजे वाळू भरलेला आहे. ती जी सिलिका जेल आहे ते सिलिका जेल स्टेशनरी फेज आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये एक कुठलं तरी सॉल्व्हंट आपण वापरला जो की मुव्हिंग फेज आहे. त्या मुव्हिंग फेजला आपण मोबाईल फेज म्हणतो. स्टेशनरी फेज म्हणजे जी फेज स्थिर असते त्याला आपण स्टेशनरी म्हणतो. आणि जी मूव्ह होते, मोबाईल या शब्दाचा अर्थच असतो की स्थिर नसणे. आपण मोबाईल लावून हॅलो 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 एका जागी स्थिर राहत नाही. लँडलाईन कसं असायचं, एका जागी स्थिर असायचा, तो स्टेशनरी असायचा. आणि मोबाईल हा सतत मुव्हेबल आहे. तर मोबाईल फेज म्हणजे मुव्हेबल फेज, स्टेशनरी फेज स्थिर फेज. तर इथं स्थिर फेज काय, सिलिका जेल आहे. आणि आपण जो काही वरून सॉल्व्हंट पास करणार आहे ते आपली मोबाईल फेज आहे. तर मोबाईल फेज कळलं, स्टेशनरी फेज कळलं. आता इथे दिले सॅम्पल किंवा मिक्सचर. ठीक आहे. तर ते सॅम्पल कशाचं आहे, समजा आपल्याकडे तीन कंपोनंट आहेत. एक कंपोनंट आहे ए, दुसरा कंपोनंट आहे बी, तिसरा कंपोनंट आहे सी. या ए बी सीचं काय केलं आपण, मिक्सचर घेतलंय या तिघांचं. आणि आपल्याला हे तिन्ही मिक्सचर घेतलं म्हणजे त्याचं आपण सोल्युशन तयार केलंय. एका बिकरमध्ये सॉल्व्हंट घेतलंय, त्याच्यामध्ये ए बी सी मिक्स केलं आणि आता आपल्याला यांना सेपरेट करायचं आहे. आपण काय करतोय, इथून
सॉल्व्हेंट, मोबाईल फेज किंवा एलिमेंट आपण इथून पास करतोय. ओके, ह्याच्यावरती नरसळप, ज्याला आपण फनेल असं म्हणतो आणि आपण शुद्ध मराठीत त्याला नरसाळा म्हणतो. हे नरसाळा आपण याच्यामध्ये इथे ठेवल्या, त्या नरसाळ्यामधनं आपण ते ओततोय. ते ओतल्यानंतर ते हळूहळू हळूहळू खाली येणार आहे. कोण खाली येणार आहे? मोबाईल फेज खाली खाली येणार आहे आणि स्टेशनरी फेज जी आहे ती फेज तिथंच राहणार आहे. पण या मोबाईल फेज सोबत येताना आपला जो सॅम्पल मिक्सचर आहे तो मिक्सचर आपण त्याच्यासोबत ओततोय. त्या मिक्सचर मध्ये काय काय प्रेझेंट आहे? ए बी सी प्रेझेंट आहे. आता समजा या ए बी सी मध्ये आपण असं विचार करूयात की जो ए आहे त्या ए ला आपण रेड कलर देऊयात. हा ए जो आहे तो रेड कलरचा आहे, ठीक आहे. प्लस त्याच्यामध्ये जो बी आहे त्या बी ला आपण समजूयात त्याला ब्ल्यू कलर दिला आपण. ओके, हा झाला बी. प्लस त्यातला जो सी आहे त्या सी ला आपण ग्रीन कलर दिला. ठीक आहे, ए बी सी असे 3 कंपोनंट. हे आपल्या सोयीसाठी, कारण इथं तसे 3 प्रकारचे कलर दिलेत म्हणून तुम्हाला समजण्यासाठी. तर ए बी सीचं मिक्सचर आहे आणि आपण तो पास केलाय. आता याच्यामध्ये होतं काय की तो जो मिक्सचर आपण पास केलाय त्यातले ए बी सी कंपोनंट आहे, या तिघांमध्ये तिघांची स्पेशालिटी काय, तर ए ची ऍडझॉर्प्शन पॉवर वेगळी आहे, बी ची ऍडझॉर्प्शन पॉवर वेगळी आहे, सी ची ऍडझॉर्प्शन पॉवर वेगळी आहे. जो स्टेशनरी फेजला जास्त वेळ चिकटतो, ऍडझॉर्ब होतो, तो पाठीमागे राहतो. जो स्टेशनरी फेजला जास्त वेळ चिकटत नाही तो पुढे येतो. तुम्हाला इथे ए बी सी मध्ये समजा की ए वाला जो कंपोनंट आहे तर ए वाला कंपोनंट तुम्हाला इथे रेड कलर मध्ये पाठीमागे दिसतोय. ए वाला कंपोनंट आपल्याला पाठीमागे दिसतोय, याचा साधा अर्थ काय होतो की ए जो आहे तो स्टेशनरी फेजला जास्त चिकटतो. त्याच्यानंतर ब्ल्यू कलरचा जो आहे बी, तो बी आपल्याला सेकंड नंबरला दिसतोय आणि सी नंबरचा आहे, सी वाला जो आहे ग्रीन कलरचा, तो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला दिसतोय. याचा अर्थ सगळ्यात लवकर खाली कोण आला? सी कंपोनंट आला. त्याच्यानंतर कोण आला? बी कंपोनंट आणि त्याच्यानंतर ए कंपोनंट. याचा अर्थ सगळ्यात जास्त ऍडझॉर्प्शन कोणाचं आहे? एच आहे. सगळ्यात कमी ऍडझॉर्प्शन कोणाचं आहे? सीच आहे. याच्यावरून आपल्याला एक गोष्ट कळते की जो स्टेशनरी फेजला जास्त ऍडझॉर्ब होतो, जास्त चिकटतो, तो पाठीमागे राहतो, तो त्या स्टेशनरी फेज सोबतच राहतो, तिथं अटॅचमेंट निर्माण होते. आणि जो जास्त अटॅच होत नाही, लवकर डिटॅच होऊ शकतो, जो स्टेशनरी फेजच्या ऐवजी पुढे जाणाऱ्या फेजमध्ये म्हणजे मोबाईल फेजमध्ये जास्त वेळ राहतो, तो पुढे निघून येतो, सगळ्यात लवकर सेपरेट होतो. म्हणजे या ए बी सीच्या गर्दीमध्ये सगळ्यात पुढे कोण निघून जातो? सी निघून जातो. सी मूव्ह ऑन होतो. सी स्टेशनरी फेजला जास्त काळ अटॅच राहत नाही, इझिली डिटॅच होतो. मोबाईल फेजमध्ये जास्त राहणं प्रिफर करतो, कारण मोबाईल फेज पुढं पुढं जाणारी राहते आणि पाठीमागे कोण राहतो? ए. कारण ए त्याच स्थिर स्टेशनरी फेजला चिटकून राहतो, अटॅच राहतो. जेवढी अटॅचमेंट जास्त आहे तेवढं सोडणं अवघड होतं, आणि जेवढं सोडणं अवघड होतं, अटॅचमेंट असेल तर आपण पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे वपू काळे असं म्हणतात की ज्याला उंच व्हायचं असतं त्यानं गुंतायचं नसतं, त्यानं चिकटायचं नसतं, त्यानं ऍडझॉर्ब व्हायचं नसतं. कळतंय? जर या एला सगळ्यात लवकर खाली यायचं असतं, सगळ्यात लवकर खाली यायचं होतं, तर त्याने स्टेशनरी फेजच्या ऐवजी मोबाईल फेज सोबत जास्त टाइम स्पेंड करायला पाहिजे होता. त्याची जी स्टेशनरी फेज सोबतची अटॅचमेंट होती ती अटॅचमेंट रिस्पॉन्सिबल आहे की ए पाठीमागे राहिला. सी पुढे का निघून आला? तर सी पुढे निघून येण्याच्या मागे रिझन आहे की सी त्या स्टेशनरी फेज सोबत जास्त अटॅच झाला नाही, तो लवकर डिटॅच झाला. पुढे जाणारी फेज कोणती होती हे सीला चांगलं माहिती होतं, मोबाईल फेज पुढे जाणारी होती, त्यामुळे तो मोबाईल फेज सोबत राहिला. कळतंय? त्यामुळे ज्याला पुढे जायचं आहे त्यानं पुढे जाणाऱ्या फ्लो मध्ये राहायला पाहिजे, जास्त स्टेशनरी फेज मध्ये अटॅच नाही व्हायला पाहिजे. आता राहिला मुद्दा आपल्या नीट ऍस्पिरंट्सचा. आपण थोडंसं नीट ऍस्पिरंट्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं हीच क्रोमॅटोग्राफिक टेक्निक एकदा परत चाळून बघू काय आपल्या पदरी लागतं. समजा आता हे जे मिक्सचर आहे, सॅम्पल मिक्सचर, आपण समजा नीटची तयारी करणारे किंवा नीटचा पेपर देणारे आत्ताच्या घडीचे साधारणतः 23 लाख म्हणजे 22,80,000 समथिंग, 23 लाख स्टुडंट्स म्हणजे कोण आहेत? मिक्सचर आहेत सगळे. जसं आपण ए बी सी बघितलं होतं तसं 23 लाख कंपोनंट आहेत कोणामध्ये? या मिक्सचरमध्ये. आणि या सगळ्यांचा एक कॉमन प्रॉब्लेम आहे, ही स्टेशनरी फेज. तो कॉमन प्रॉब्लेम काय? आत्ता झालेला पेपर लिकेज. ओके, हा पेपर लिकेज, जी गोष्ट झाली ती झाली, आता ही चेंज होणार नाही, त्याच्यावरती रिटेस्ट वगैरे होती या सगळ्या गोष्टी, पण हा मेजर प्रॉब्लेम आहे. आता पुन्हा रिटेस्ट होणार आहे. या सगळ्या डिलेमामध्ये, या ट्रॉमामध्ये आता सगळे 23 लाख विद्यार्थी आहेत. कळतंय? आता आपल्याला सगळ्यांनाच या फेज मधनं पास व्हायचं आहे. त्याच्यामध्ये 2 ऑप्शन तुमच्याकडे आहेत की ही जी स्टेशनरी फेज नावाची जी काही प्रॉब्लेम आहे, जो काही इश्यू आपल्यासमोर क्रिएट झालाय, त्याला आपण किती वेळ धरून ठेवायचं. की पेपर लीक झाला, पेपर लीक झाला, परत रिटेस्ट, परत रिटेस्ट, अरे बापरे मी तर आता
तयारीत नव्हते, माझा मूडच नाहीये, माझी मेंटॅलिटीच नाहीये, आता मी डिस्टर्ब झाले, मी स्ट्रेसमध्ये, डिप्रेशनमध्ये अँड सो ऑन. तर ह्या प्रॉब्लेमला आपण किती वेळ धरून ठेवायचं, किती वेळ चिटकून ठेवायचं, हे आता आपण ठरवायचं. या 23 लाख पैकी अगोदर बघा कॉम्पिटिशन कशामध्ये होता, प्रिपरेशन कुणाचं जास्त आहे, कोण वेळेमध्ये पेपर सोडवतोय, ओके, कोणाचा फिजिक्स चांगला आहे, कोणाचं बायो चांगलं आहे, कोणाचं केमिस्ट्री चांगलं आहे, हे हे सगळं तिथं कॉम्पिटिशन होतं. आता हे सगळं तर असणारच आहे, पण खरा कॉम्पिटिशन आहे की या प्रॉब्लेम पासून कोण लवकर मूव्ह ऑन होतो, कोण लवकर डिटॅच होतो आणि कोण लवकर अभ्यासाच्या फ्लोमध्ये, अभ्यासाच्या मोबाईल फेजमध्ये एंटर करतो. जो अभ्यासाच्या मोबाईल फेजमध्ये लवकर एंटर होईल, त्याचं सेपरेशन लवकर होईल, तो सगळ्यात पहिल्यांदा इकडे खाली येईल. इथं जर तुमचं केईएम असेल, इथं जर तुमचा कुठला तरी जीएमसी असेल, तर या जीएमसी पर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला पुढे जाणाऱ्या फेजमध्ये म्हणजेच तुम्हाला पुढे घेऊन जाणाऱ्या गोष्टी कराव्या लागतील, जे की अभ्यास अभ्यास आणि अभ्यासच आहे. तुम्ही जर या स्टेशनरी फेजला चिटकून राहिलात, तुम्ही या कॉन्स्टंट प्रॉब्लेमला चिटकून राहिलात की आता कसं करायचं. बघा, सगळ्यात प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची सगळ्यात पहिली स्टेप असते की त्या प्रॉब्लेमला ऍक्सेप्ट करणं. जी काय सिच्युएशन आता आहे ती ऍब्सोल्युटली ऍक्सेप्ट केली पाहिजे. ऍब्सोल्यूट ऍक्सेप्टन्स जर आपल्याला करता आलं तर प्रॉब्लेम 50% सॉल्व्ह होतो. त्यामुळे आता त्याच गोष्टीची चिंता करत बसण्यापेक्षा, त्याच गोष्टीसोबत अटॅच होत बसण्यापेक्षा, की एकदा पेपर दिला होता, आता तर तो मूडच नव्हता, आता तर सुट्ट्याचा प्लॅन झाला होता, 11वी गेली, 12वी गेली, पुन्हा रिपीट पण केलं होतं, इतके दिवस केले, आता परत 1-2 महिना अभ्यास करायचा का, आता परत पेपर कसा येईल, काय येईल, सगळं सोडून द्या, लेट इट गो. आता तुमच्या हातात कंट्रोलेबल फॅक्टर्स काय आहेत, की जेवढा काही वेळ आपल्याला मिळणार आहे 30-40 दिवसाचा, त्या दिवसामध्ये मला मॅक्झिमम बेस्ट काय देता येईल. जो वेळ निघून गेलाय तो वेळ निघून गेलाय. उलट देवाने तुम्हाला आणखीन एक संधी दिलेली आहे. काय संधी दिलेली आहे, की मागच्या पेपरमध्ये ज्या तुमच्या चुका झाल्या, आपण असं याला गृहीत धरूयात की एनटीएने तुमची एक मॉक टेस्ट एवढ्या प्रॉपर लेवलवरती घेतली, एक रंगीत तालीम तुमची झालेली, आणि ऍक्च्युअल पेपर तुम्हाला आत्ता द्यायचा आहे. तुमच्या सगळ्या चुका, तो प्रेशर, ते सगळी सिच्युएशन, हे सगळं सगळं आपण काय केलं, एक रंगीत तालीम घेतलेली आहे आणि आता दुसरी संधी आपल्यासमोर येऊन उभी टाकलेली आहे. त्यामुळं आता प्रॉपरली एक पेपर नुकताच आपण 1 महिन्याभरापूर्वी दिलाय आणि 1 महिन्याच्या नंतर आपण आता ऍक्च्युअल फायनल पेपर देणार आहोत. त्यामुळं आता तो फिअर नाहीये, आता ती भीती नाहीये, कारण एकदा पेपर देऊन झालाय. आणि ज्या ज्या चुका तुम्हाला त्या पेपरमध्ये बसल्यावरती कळाल्यात, वेळेचं नियोजन असेल, फिजिक्सचा काही प्रॉब्लेम असेल, बायोचा पेपर लेंदी आला असेल, केमिस्ट्रीतलं काही सिली मिस्टेक झाले असेल, व्हॉट एव्हर इट इज, ते सगळं सुधारण्याची संधी तुम्हाला आता या 30-40 दिवसामध्ये आहे. त्यामुळे सगळ्या नीट करणाऱ्या विद्यार्थी बांधवांना आणि भगिनींना ही विनंती आहे की या प्रॉब्लेमला आता भोकत बसण्यापेक्षा, त्याचं नामजप करण्यापेक्षा, एनटीएला शिव्या घालत बसण्यापेक्षा आता क्विक ॲक्शन मोडवरती या आणि आता मोबाईल फेजमध्ये या, प्रिपरेशनच्या फेजमध्ये या आणि पुढे चला. क्रोमॅटोग्राफी आपल्याला हेच सांगते की त्या सगळ्या गर्दीमधनं तोच कम्पीट करून पुढे जातो जो त्या स्टेशनरी फेजला चिटकून राहत नाही. त्यामुळं प्रॉब्लेमला जास्त वेळ कवटाळून बसण्यापेक्षा प्रिपरेशनच्या मोबाईल फेजमध्ये या. तुम्ही या गर्दीच्या कित्येक पुढं निघून गेलेला असाल.